विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। शेगावचे संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन सोहळा। राज्यभरातून 700हून अधिक भजनी दिंड्या शेगावमध्ये दाखल, तर लाखो भाविकांची गर्दी। नागपूरच्या एम्समध्ये कॅन्सर रिसर्च सेंटर होणार। 7 विभाग मिळून कॅन्सर रिसर्च सेंटरची स्थापना करणार। कॅन्सरवरील उपचार आणि संशोधनासाठी मोठी मदत होणार। महाशिवरात्रीच्या निमित्तानं हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन। आमदार संतोष बांगर उतरले कबड्डीच्या मैदानात। परभणीमधल्या गंगाखेड नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन। अनेक वर्षांपासूनची गंगाखेडकरांची मागणी पूर्ण। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या नांदगाव सदो इथल्या शाकंभरी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन। भाविकांची मागणी पूर्ण। रस्त्यासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर। वाशिमच्या कारंजा आणि पोहामध्ये पावसामुळे मोठं नुकसान। 1539 हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका। गहू, हरभरा, टरबूज, संत्रा, ज्वारी आणि भाजीपाल्याचं नुकसान। गोंदिया जिल्ह्यामध्ये 54% पाणीसाठा उपलब्ध, तर जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये 50%हून अधिक जलसाठा, त्यामुळे कोणत्याही भागामध्ये पाणी टंचाई नाही। रत्नागिरीमधल्या नवीन जेट्टीचं काम तत्काळ थांबवण्याचे केंद्रीय पुरातत्व विभागाचे आदेश। जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे गेल्याचा आरोप झाल्यानं पुरातत्व विभागाकडून दखल। भंडाऱ्यामध्ये आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमध्ये 11 उद्योजकांकडून 192 कोटींचे करार, तर 514 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध। भंडाऱ्यामध्ये प्रथमच पार पडली गुंतवणूक परिषद।